इंदापूर मुंबईवरनं 125 किलोमीटर लांब. जवळपास 1 वाजता मी निघालो होतो मुंबईवरनं. आता 4 वाजले. आता मी पाण्याचा ब्रेक घेणार आहे अँड तोपर्यंत थोडासा मून बरोबर चंद्राबरोबर वेळ घालवूया म्हणतो. ओके, ह्यापेक्षा जास्त झूम नाही होत. आय थॉट मला अजून थोडा झूम भेटेल. एस टी महामंडळ पनवेल महाड बस होती ती एस टी बस. 3 तासात 125 किलोमीटर. कारण की रस्ता थोडा चांगला आहे, बस थोडेफार डायव्हर्जन आहेत आणि डायव्हर्जनच्या वेळेस खाण्याचे पडते. गाडी जरा स्लो करायला लागते. असल्यास आता होळीचा सीझन आहे, लोक आपल्या गावी जात आहेत कोकणात. तो ट्राफिकही आहे. मध्ये मला पेंडनंतर अराऊंड 1.5-2 किलोमीटर स्ट्रेट ट्राफिकचा पॅच लागला. बाईक्सवाले तरी कडेकडेने निघून जातो, पण कार्सवाले तिथं अडकूनच जातात. त्यांना तर खूप स्लो झालं. मी तरी साईडने सेकंड गिअरवर फर्स्ट गिअर करत निघाले. सो आता आय गेस मी कशेडी घाटात थांबेल. मे बी सनराईज मिळाला तर खूप मला थोडा व्हिडिओ शूट करता येईल. आय गेस मला व्हिडिओ शूट ट्राय करता येणार, कारण की ती वेस्ट साईड पडते आणि सनराईज डोंगराने झाकून जाईल. बट हां, आय गेस सकाळचं धुकं वगैरे असेल तर मजा येईल तिथे थांबून थोडंफार व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करायला. ओव्हर दॅर. आणि त्यानंतर सकाळी आपण अराऊंड प्रयत्न करूया 9 वाजेपर्यंत तरी, 9 ते 10 वाजेपर्यंत तरी मी पोचेन माझ्या गावी रत्नागिरीला. तो भेटूया तेव्हा. सी यू अगेन. बाय बाय. अराउंड 1.5 तास झाला ना, 5:30 वाजले. कशेडी घाटाच्या वरती नाही थांबलो, सनराईज नाही आहे अँड विकेट पण नाही. सो कशेडी घाट संपल्यानंतर मी आता तिथे पायथ्याशी थांबलो. थोडा वेळ रेस्ट करणार आहे. त्याची ड्रायव्हिंगची सवय सुटल्यामुळे त्याला थोडं त्रास होतो आहे. चेंज करावं लागतं, बिकॉज गिअर चेंज करावं लागतं. सो कंटिन्युअसली क्लच खेचून त्याचा लेफ्ट हँड जो आहे तो थोडासा दुखायला लागला आहे. अँड अदरवाईज राईड इज ओके. ॲक्च्युली एवढं रस नाही रस्ता, पण आय एम बिकमिंग ओल्ड. मी नोटीस केलं की इकडे ना दुसऱ्या रस्त्याने पण गाड्या येत आहेत. सो आय गेस दॅट टनल इज ऑन, बट मला ॲक्च्युली विचारच नाही केला की टनलचा रस्ता कुठे. तर मुंबईला परत येताना मी ट्राय करणार. आय विल ट्राय टू फिगर आउट शॉर्टकट भेटला तर फास्टर. तिथे जाताना मला ॲक्च्युली घरी इतक्या लवकर होऊ शकत, थोडा लवकर जायचं, दुसऱ्या दिवशी ऑफिस अटेंड करायचं. अँड दॅट्स इट. गाड्या नसताना ना स्टार्स मस्त दिसतात, पण माझा मोबाईल कॅप्चर नाही करत असताना पाहून. आणि हे अपडेट झालेत ना तेव्हापासून ना कॅमेरा खराब झाला यार. अगोदर काय फोटो यायचे काय आय डोंट नो. रिवर्ट करता असतं एवढं रिवर्टेड टू स्टॉक स्टॉक एंड्रॉइड जे फोटो 100 अरे कुठचे फोटो पकडायचा कॅमेरा.
फोटोचे ही किती अंधार असो एकदम क्लिअर फोटो देतात. आता माझ्या नेकेड आईजमध्ये दिसतात तेवढे स्टार्स पण तो कॅप्चर नाही करतो. माझ्या नेकेड आईजला नाही क्लिअर दिसत खूप बंधू दिसतात ते पण स्टार्स एकदम क्लिअरली कॅप्चर होतात. I will try to post the photos that I clicked in on Instagram. Thank you all that. So हा ब्रेक अनप्लॅन्ड होता ॲक्च्युली. एकाच गोष्टीसाठी घेतला. इट इज सनराईज. वायर्स येतात मध्ये आणि आय लव्ह सनराईज अँड सनसेट. सो मी थोडंसं फोटोग्राफ करून व्हिडिओ काढून थोडे ब्रेक नाही घ्यायचे होते. नेव्हर माइंड. ओके आता पेट्रोल भरायचं आहे तिथे एक ब्रेक घ्यायला लागेल. So see you after Holi. Bye.